बातमी मराठवाड्यातनं छत्रपती संभाजीनगरमध्ये बँकेमध्ये कोट्यवधी रुपये अडकलेल्या ठेवीदारांनी खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वात विभागीय आयुक्त कार्यालयावर धडक मोर्चा काढला। मात्र विभागीय आयुक्त भेटीला येत नसल्यामुळे जलील आणि ठेवीदारांनी गेल्या 5 तासांपासून आयुक्तालयासमोर ठिय्या मांडलाय। बुडालेल्या बँका आणि पतसंस्थांमधनं ठेवीदारांचे पैसे परत करण्यासाठी धरणं आंदोलन सुरू आहे। यात मोठ्या संख्येनं वृद्ध आणि महिला सहभागी झालेत। काही दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगरमधील काही बँकांवर आरबीआय निर्बंध आणले, त्यामुळे सामान्य नागरिकांचे कोट्यवधी रुपये बँका आणि पतसंस्थांमध्ये अडकलेत। रस्त्यावर आश्वासन दिले होते की 1.5 महिन्यामध्ये आम्ही तुमचे पैसे परत करू। मग उल्लू बनवते का तुम्ही? तुम्हाला निर्णय घ्यायचा असेल तर तुम्ही रात्री 3 वाजता परिपत्रक काढू शकतो। मग हे लाखोंच्या संख्येने जे ठेवीदार आहे यांच्या बाबतीत तुम्ही सांगा, तुम्ही लेखी आश्वासन द्या आम्हाला की 1 महिन्यामध्ये तुम्ही देणार आहे करके। 1 मिनिट आम्ही इथे थांबणार नाही।